ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की। देवादेव मूलनायक 1008 शांतिप्रद शांतीनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचरी नेमिनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 आदि ब्रह्मा श्री आदिनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 मुनीश्वरनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगुति समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकर आचार्य बुद्धि श्री सन्मत सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भविजी हो आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी विरचित रत्नकरंडक श्रावकाचार्यजी या ग्रंथाची वाचन चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी धर्माचं स्वरूप काय आहे याचं कथन आपल्यासमोर केलं होतं। आणि ते धर्माचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, त्याची काय चिंतन आहेत, हे सगळं कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं। आणि आज जे धर्माचं स्वरूप सांगितलेलं आहे त्या स्वरूपामध्ये मुख्य रूपामध्ये पहिली गोष्ट कुठली ठेवली असेल तर सम्यक दर्शन ठेवले। आणि काल आपण बघितलं धर्माचं मूळ स्वरूप काय आहे तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे धर्माचं मूळ स्वरूप आहे। मग जर आम्हाला धर्म जाणून घ्यायचा असेल तर तो सगळा धर्म जाणायचा असेल आणि सगळ्या धर्मातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला त्या धर्माच्या स्वरूपामध्ये काय काय ठेवले ते बी जाणून घ्यायला पाहिजे। म्हणून पहिली गोष्ट ठेवल्या धर्माच्या स्वरूपामध्ये सम्यक दर्शन। त्या सम्यक दर्शनाला पहिलं जाणून घ्यायला पाहिजे आम्ही। तर 4 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून आचार्य भगवान सम्यक दर्शनाची महिमा काय आहे, सम्यक दर्शन काय आहे आणि सम्यक दर्शनाची महिमा काय आहे ते बघणं आवश्यक आहे। पहिला गाथाकंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। श्रद्धानं परमार्थाना श्रद्धानं परमार्थाना माप्ता गम तपोभृता माप्ता गम तपोभृता त्रिमूढापोडमष्टांगम त्रिमूढापोडमष्टांगम सम्यक दर्शनमस्मयम् सम्यक दर्शनमस्मयम् श्रद्धानं परमार्थाना माप्ता गम तपोभृता त्रिमूढापोडमष्टांगम सम्यक दर्शनमस्मयम्। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी या 4 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून आता धर्माच्या स्वरूपातील मुख्य धर्माचं स्वरूप जे सांगितले, ज्याला धर्माच्या स्वरूपाचा पाया म्हटला जातोय, धर्माच्या स्वरूपाचं मुख्य बीज म्हटले जाते, धर्माच्या स्वरूपाचा कर्णधार म्हटला जातोय आणि धर्माच्या स्वरूपाचा खेवटिया ज्याला म्हटले जाते, त्या सम्यक दर्शनाची महिमा सांगण्यासाठी आचार्य भगवंतांनी 4 नंबरचा श्लोक दिलाय। त्यामुळे माहित पाहिजे धर्माचं स्वरूप जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आहे त्यातील सम्यक दर्शन काय आहे, सम्यक ज्ञान काय आहे आणि सम्यक चारित्र्य काय हे माहित पाहिजे ना आम्हाला। त्यासाठी आचार्य भगवंत सांगितल्या। बघूया काय म्हणतात पहिल्या गाथेमध्ये। श्रद्धानं परमार्थानां
माप्ता गम तपोवृताम त्रिमोडा पोडम अष्टांगम सम्यक दर्शन मस्मयम इथं म्हणलेलं आहे. तर काय म्हणतात बघूया. तर आचार्य भगवंतांनी म्हटले श्रद्धानम परमार्थानाम. पहिला काय म्हणतात बघा, परमार्थानाम म्हणजे सत्य परमार्थभूत जे 7 तत्व आहेत त्यांच्यावर, आणि आप्त आगम तपोवृताम. आप्त म्हणजे खरे देव, आगम म्हणजे खरे शास्त्र, आणि तपोवृताम म्हणजे खरे गुरु यांच्यावर अष्टांगम निशंकित आदी 8 गुणांना सहित, त्रिमोडा पोडम म्हणजे 3 मूर्तानं रहित, अस्मयम म्हणजे ज्ञानादी 8 मदानं रहित, श्रद्धानम 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 याचा अर्थ श्रद्धान करणे, सम्यक दर्शनम त्याला सम्यक दर्शन म्हणतात. सोपं आहे, लई अवघड नाही, लई सोपं आहे. चरणांची गाथा नाही ही सोपी आहे. कारण की आचार्य भगवंतांनी काय म्हणलेलं आहे इथं, खरे देव शास्त्र गुरूंच्यावर 3 मूर्तानं रहित, 8 अंगानं सहित, 8 मदानं रहित असं श्रद्धान करणे याला सम्यक दर्शन म्हणलेलं आहे. सोपं आहे, काय अवघड नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर कुठल्या अवस्थेमध्ये जर नाही अशा गोष्टी होत असतील तर लवकरात लवकर नाही हे गोष्टी त्याग करण्याचा प्रयत्न करा, सम्यक्त्वाच यायचा प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. महत्वाची बाब आहे. सगळं आयुष्य जगून सुद्धा काय उपयोग होणार नाही. काय सांगाले, मनुष्य कुलामध्ये जैन कुलामध्ये येऊन जर कुठले व्रत धारण केले नाही आम्ही तर आमचं जगणं सुद्धा व्यर्थ आहे. कळा काय म्हणाले, ऐकायला आले ना का काय बोलणं बघा. हा, त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत निश्चित रूपानं काही आमच्या होणार नाही म्हणून सांगितले. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या जीवनामध्ये, आणि त्या 3 गोष्टी काय आहेत, देखो जानो बिघडो मत. ह्या 3 गोष्टी आहेत. आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी सांगितले देखो जानो बिघडो मत. देखो याचा अर्थ सम्यक दर्शन, जानो याचा अर्थ सम्यक ज्ञान, आणि बिघडो मत याचा अर्थ सम्यक चारित्र्य. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ते बघायचंय करून कसं बघायचंय, समीचीन पद्धतीनं. जाण्याचं करून कसं जाण्याचं आहे, समीचीन पद्धतीनं म्हणजे सम्यक ज्ञान. आणि बिघडो मत याचा अर्थ आम्हाला कुठलीही वाईट आचरण विपरीत गोष्ट करायचं नाही याचा अर्थ सम्यक चारित्र्य. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचे चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान वीरसेन स्वामीजी धवलाजी ग्रंथामध्ये काय म्हणतात, त्यांनी म्हणलेले आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती आणि कुटुंब तितक्या संस्कृती. काय म्हटलं मी, व्यक्ती तितक्या प्रकृती, कुटुंब तितक्या संस्कृती. ही गोष्ट लय महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या नाही निश्चितपणे प्रकृती असणार आहेत. त्यांचं प्रत्येकाचं राहणमान खानपान सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत प्रत्येकाचं. तुमच्या घरातल्या सगळ्यांचं एक आहे, सुनेला एक आवडते, सासूला एक आवडते, वडिलाला एक आवडते, आणि मुलग्याला एक आवडते, आणि नातवानी वेगळीच. ते अपडेट मॉडेल, पिझ्झा बर्गर भेळ पाणीपुरी दाबेली अमुक तमुक हे सांगाली. हो मला सांगायचं काय, जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती आहे. प्रत्येकांची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकांचं राहणमान खानपान सगळ्या गोष्टी वेगळे. परंतु एक किती बी प्रकृती जरी असल्या तर आमची प्रकृती जैन आगमानुसार ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कुटुंब तितक्या संस्कृती, कुटुंबाच्या संस्कृती प्रत्येकांचा इतिहास वेगळा आहे. आता मी काय सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कुटुंबाची वेगळी पद्धत आहे. सगळी त्यांच्यात व्यवहार करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्यात एकमेकांच्यात बोलचाल करण्याची पद्धत वेगळी आहे, एकमेकांच्यात राहणपान करण्याची पद्धत वेगळी आहे. सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे, एकसारख्या आहेत सगळ्या, कुठंच नाही. त्यामुळे हे सूत्र आहे, धवला ग्रंथ म्हणजे सूत्र ग्रंथ आहे. सूत्र ग्रंथामध्ये जे सांगितलेलं असते ते 100% खरंच आहे. 100% नाही, 1000% खरं आहे. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं पहिला आम्ही काय बघायचं आहे तर आम्हाला सम्यक दर्शन सगळ्यात महत्त्वाचे आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, खरे देवशास्त्र गुरु आहेत त्या देवशास्त्र गुरूंच्यावरच, खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर 3 मूर्तीनं रहित, 8 अंगानं सहित आणि 8 मदानं रहित असं श्रद्धान करायचं. तुम्हाला बऱ्याच जणांना हे म्हणजे रुचणार नाही. मग महाराज कसं करायचं सांगू? सांगायसाठीच बसलोय. परंतु आमची काय झाली माहिती काय, सांगितले तर की नाही किती जण घेणार किती जण नाही याच्यासाठी आम्ही सांगत नाही. सोडा, महत्वाची गोष्ट आहे, ज्यांच्या पुण्य प्रकृतीचा उदय असणार आहे त्यावेळी त्यांना कानावर जे शब्द पडतील त्या शब्दामुळे त्यांच्या जीवनात बदल होईल ह्याच्यासाठी पुरुषार्थ चालू आहे. कारण की आमच्या संघामध्ये एक नाही अभिनंदन सागर महाराज होते, माहिती आहेत तुम्हाला? ते अभिनंदन सागर महाराज कायम म्हणायचे, तुम्ही यायचं म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही सांगायचं म्हणून तुम्ही ऐकायचं. हे असत तुम्ही आमच्याकडे यायचं आणि रात्री भोजन त्यागचा नियम बी घ्यायचा, आम्ही बी आवडीने तुम्हाला नियम द्यायचा. परंतु एक दिवस वासा चुकला की लाडू फळाव ताव मारायचं. हे असत मी म्हणून बाबा तुम्हीच म्हणाला. आता चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. हे असंच चालून चालणार नाही, त्याला बदलायचं आहे. आमच्या जीवनामध्ये या गोष्टीला बदलून आम्ही योग्य मार्गावर आणि योग्य ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक. म्हणून मी म्हणालोय पहिला आम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या लक्ष द्या. या खऱ्या देवशास्त्र गुरु त्यांचं श्रद्धान कसं करायचं हे सगळं जाणून घ्या. सम्यक दर्शन काय आहे, कारण सम्यक दर्शन सगळ्यात महत्वाची बाब आहे. आम्ही याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन मनन आमच्या जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलंय ग्रंथामध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, खरे देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धान करायचं आहे. ते कसं 3 मूर्ता त्या पुढे येणार आहेत, सगळं सांगणार आहे, परंतु तरी बी एकदा बघून घ्या. त्यातमध्ये देवमूर्ता, लोकमूर्ता आणि पाखंडी मूर्ता म्हणजे गुरुमूर्ता, ह्या 3 मूर्ता आहेत. 8 अंग कुठले आहेत? निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदृष्टी, उपगण, वात्सल्य, स्थितीकरण आणि प्रभावना. हे 8 अंग आहेत. या 8 अंगानं सहित असायला पाहिजे. आणि त्यानंतर सांगितले 8 मद. याच ग्रंथामध्ये पुढे एक श्लोक येणार आहे, ज्ञानम पूजम कुलम जाती. ज्ञानम पूजाम कुलम जाती बलमृद्धी तपोपो अष्टावासित्य. म्हणजे या 8चा आश्रय घेऊन आम्ही मत करतोय, अहंकार करतोय हे सांगायचे. त्यात एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही बाबतीत हा अहंकार कुठला करायचं नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, साधारण रूपामध्ये आपण भविष्यात डीपमध्ये की नाही सगळं बघणार आहे. त्यात काय काय आहे, कशा परिस्थिती आहे, काय आहे गोष्टी सगळं बघणार आहे. परंतु पहिला की नाही पहिला महत्वाची गोष्ट साधारण रूपामध्ये, विशेष राहून दे, साधारण रूपामध्ये हे काय काय आहे ते बघूया. देव मूर्ता, जे खरे देव आहेत त्यांना सोडून नाही दुसऱ्या देवांच्याकडं काय मिळणार आहे या अपेक्षेनं, इच्छा, पूजा, प्रतिष्ठा याच्या मागशेनं त्या खऱ्या दुसऱ्या खोट्या देवांना भजणे, याला देवमूर्ता म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन लोकमूर्ता, लोकात ज्या चुकीच्या प्रचलित असल्या नाही किंवदंती आहेत किंवा त्याच्या पुढे जाऊन चुकीच्या मान्यता आहेत, त्या मान्यतांना स्वीकारणे याला लोकमूर्ता म्हणतात. त्याच्या पुढे तुम्ही केलता की माग आठवते मग 2008 साली एक अशी एक घटना घडलेली की सगळीकडे बातमी काय उठलेली माहिती काय, गाईनं वासरू खाल्ले म्हणून की नाही आईनं मुलगीला साडी घ्यायची आणि मुलगीनं आईला साडी. 3 दिवसात 9,56,00,000 साड्या खपलेल्या. सांगाली हो, याला लोकमूर्ता म्हणतात. हे लोकांमध्ये झालेली मूर्खता आहे. हा, ते सांगतो नंतर, मी वेळ येते तेव्हा सांगतो, अजून पुढे येणार आहे तेव्हा सांगतो. आणि पाखंडी मूर्ता म्हणजे काय, जे खोटे गुरु आहेत, खरे गुरु नाही.
खोटे गुरु आहेत, त्या खोटे गुरांची मनानं वचनानं कायेनं प्रशंसा आदर सत्कार पूजा आदी करणे भक्ती करणे याला पाखंडी मूर्ता म्हणतात. ही गोष्ट महत्वाची. 8 अंगानं सहित म्हणले. निशंकित, निकांक्षित, निर्विचिकित्सा, अमूढदृष्टी. पहिला निशंकित, तत्वावर दृढ तत्वावर कुठल्याही प्रकारची तत्वावर संशय घ्यायचा नाही, शंका घ्यायची नाही. तुम्ही तत्व समजून घेण्यासाठी शंका घ्या चालते, परंतु तत्वावर संशय किंवा शंका घेऊ नका. काय म्हणलं मी, ऐकायलाय? याला म्हणतात निशंकित अंग. निकांक्षित म्हणजे कुठली कांक्षा करायची नाही. धर्म कार्य करत असताना, धर्माच्या क्रिया करत असताना, धर्माची आराधना करत असताना कुठल्याही प्रकारची इच्छा ठेवायची नाही. मी हे धर्माचं कार्य करतोय, मला हे मिळवून दे, अशा प्रकारची इच्छा करायची नाही. याला म्हणतात निकांक्षित अंग. निर्विचिकित्सा, धार्मिक माणसांच्या शरीराला बघून ग्लानी करायची नाही, मलिन शरीराला बघून. कारण की ज्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्याला प्राप्त केले किंवा रत्नत्रयाला ज्यांनी प्राप्त केलंय ते शरीर शुद्ध आणि पवित्रच आहे. याच ग्रंथामध्ये परत 12 नंबरचा श्लोक येणार आहे. स्वभाव तो अशुचुकाये रत्नत्रय पवित्रते येणार आहे. त्यामुळे त्यांचं शरीर, त्यामुळे अशा कुठल्याही धार्मिक लोकांच्याकडे, आता मला सांगा, धार्मिक लोकांनी देवशास्त्र गुरूंची आराधना, भगवंतांची आराधना करत असतात. त्या तपामुळं, साधनेमुळं जर शरीरामध्ये विकृती निर्माण झाली तर त्या शरीराकडे बघून, मलिन शरीराकडे बघून ग्लानी करू नका. ही गोष्ट महत्वाची आहे. बरेच माणसं शरीराकडे बघून ग्लानी करतात. करायची काय नाही. ग्लानी न करणे म्हणजे निर्विचिकित्सा अंग आहे. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितले अमूढ दृष्टी. तत्व जे आहे ते असंच आहे, याच्या विपरीत नाही, याच्या विपरीत होऊ बी शकत नाही, अशी दृढ श्रद्धा नसते. याला अमूढ दृष्टी अंग म्हणतात. कोण जगातलं कोण किती बी मोठा माणूस येऊन सांगून दे, काय म्हणाले, ऐकायलाय? जगातला किती बी मोठा माणूस सांगून दे की असं तत्व नाही, मान्य करायचं नाही. जे खऱ्या देवांनी सांगितले आणि जे गुरूंनी लिपिबद्ध केले ते खरं शास्त्र आहे. त्या खऱ्या शास्त्रात जे सांगितले तेच मानायचं, दुसरं आम्ही मानणार. याला म्हणतात अमूढ दृष्टी. त्यानंतर आहे उपगुहन. उपगुहन म्हणजे काय आहे माहितीये? धार्मिक पुरुष जे आहेत, रत्नत्रयधारी किंवा धार्मिक पुरुष असतील, त्यांचे जे दोष घडणार आहे त्या दोषावर पांघरून टाकणे याला उपगुहन अंग म्हणतात. आज पांघरून टाकायचं तर सोडा, पांघरून काढतात, नसलेले बी पांघरून काढतात. उपगुहन अंग. यामुळे त्या धार्मिक व्यक्तीची की नाही अप्रभाव होणार नाही, धर्माची अप्रभाव होणार आहे. याच येणार आहे पुढं, न धर्मो धार्मिके विना. कारण की धर्म हा धार्मिक लोकांच्या शिवाय राहू शकत नाही. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कधी की नाही त्या धार्मिक व्यक्तींची की नाही कधी अप्रभावना करण्याचा किंवा विपरीतता करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमच्याकडून मला सांगा, मनुष्य आहे, मनुष्य, तुम्ही मनुष्य आहे ना का? इथे मनुष्य आहे काय? मनुष्य आहे. तुमच्याकडे नाही 5 इंद्रिय, त्या इंद्रियात 1 इंद्रिय कमी असते तर काय होईल? बरोबर, तुम्हीच म्हणला. सगळे इंद्रिय असल्याशिवाय तो मनुष्य पूर्णत्वाला प्राप्त होणार नाही, तो मनुष्य होऊ शकणार नाही. तसं 8 अंगातलं 1 अंग जर कमी असले तर सम्यदर्शन संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत ठरणार. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं ते बी पाहिजे. त्यानंतर आहे उपगुण. नंतर वात्सल्य. वात्सल्य अंग म्हणजे ज्यांचे जसं पद प्रतिष्ठा आहे त्यानुसार त्यांच्या पद प्रतिष्ठा, म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी मानचेला. पद प्रतिष्ठा म्हणजे कोण अविरित सम्यक दृष्टी आहे, कोण प्रतिमाधारी आहे, कोण माताजी आहे, कोण आर्यिका, कोण शुल्लिका, ऐलक, शुल्लक, कोण दिगंबर महाराज, कोण आचार्य. या त्यांची जी पद आहेत या पदानुसार त्यांचा विनय करणे याला वात्सल्यांग म्हणतात. आणि त्यांच्यावर कृपा आणि दया दाखवणे, चांगल्या व्यवस्थित गोष्टीने त्यांच्यावर व्यवहार करणे याला बी वात्सल्यांग म्हणतात. आम्ही करतोय सगळ्यांच्या विषय.
मला सांगा, नुसता साधर्म्य बंदींच्या विषयी वाचले दाखवायचे का सगळ्या जीवांच्या प्रती वाचले दाखवा? त्यांचं जसं असेल त्यानुसार त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे वाचलेले दाखवणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगितले स्थितीकरण. स्थितीकरण याचा अर्थ काय माहिती आहे? जो कोणी मोक्ष मार्गामध्ये स्थित आहे तो अज्ञान अशक्तीमुळे मोक्ष मार्गापासून जर बाजूला जात असेल तर आपण धर्माच्या गोष्टी बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला परत धर्मामध्ये स्थिर करणे याला स्थितीकरण अंग म्हणतात. आज स्थिर करायचं सोडत बरीच जण अस्थिरच करतात. स्थिर असणाऱ्यांना बी अस्थिर करतात. आजची परिस्थिती पंचम काळाचा प्रभाव आहे. आम्ही कोण व्यक्ती धर्माकडून बाजूला जात असेल तर त्याला धर्मात आणण्याचा प्रयत्न करा, त्याला धर्मात स्थिर करण्याचा प्रयत्न करा. परंतु जे धर्मात आहेत त्यांना धर्मापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करू नका. चिंतन करणं आवश्यक आहे. आणि शेवटचं आहे प्रभावना. प्रभावना म्हणजे जिन शासनाची महिमा आपल्या शक्तीनुसार दान, पूजा, विधान, मंत्र, तंत्र याच्या माध्यमातून प्रकाशित करणे याला प्रभावना अंग म्हणतात. मिरवणूक, सगळ्या गोष्टी आहेत, यात सगळ्या गोष्टी येतात. याच्या माध्यमातून जिन शासनाची प्रभावना करणे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही कुठल्याही गोष्टी बाकीच्या गोष्टीत न पडता जेवढे अमानिकने आमच्या शक्तीनुसार जिन शासनाची प्रभावना करता येईल तेवढं प्रभावना करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. याला प्रभावना अंग म्हणतात. आणि मग पुढं आहेत आत्मद, ज्ञान, पूजा. ज्ञानाचा अहंकार करायचं नाही. माझ्यावर एवढं ज्ञान आहे, जेवढं लोकांना देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोण विचारलं जेवढं त्यांना तुमच्या ज्ञानानुसार सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा. पण त्याच्यावर गर्व करू नका. काय काय वेळेला काय होते, ज्ञान असल्यानंतर वाटते की बाबा दुसऱ्यांना मिळवणे, दुसरी कोण माझ्या पुढे जाऊन येत काय, हो का? पुढं जाणं आणि मागं राहणं हे पुण्य पापावर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे. आज कुठला व्यक्तीने, आज ज्ञान नसणारा बी व्यक्तीने कधी केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्षाला जाईल काय सांगता येत नाही. शिवभूती आचार्यांचं उदाहरण आहे की हो, तुष्मास भिन्नम. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं कर्माच्या उदयामध्ये की नाही, पाप कर्माच्या उदयामध्ये कोण वरचा खाली येईल सांगता येत नाही, आणि पुण्यकर्माच्या उदयामध्ये कधी खालचा वर जाईल काय सांगता येत नाही. त्यामुळे सगळं अवलंबन आहे ते तुमचं कशावर आहे, कर्मावर अवलंबन आहे. त्यामुळे कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे ज्ञानाचा अहंकार करणे या गोष्टी कर. आणि जो व्यक्ती ज्ञानाचा अहंकार करणार आहे ते भविष्यात त्याला ज्ञान मिळणारच नाही. लिहून ठेवा, ही गोष्ट महत्वाची आहे. आमचे आचार्य महाराज तर कायम सांगायचे 3 गोष्टी पाळायच्या ज्ञानाविषयी. एक, पहिली गोष्ट ज्ञानाचा गर्व करायचा नाही, पहिली गोष्ट. दुसरा आहे ज्ञान कधी विकायचं नाही. आणि तिसरी गोष्ट आहे ज्ञानाचा कधी अविनय करायचा नाही. हे 3 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. ज्ञानाचा अहंकार, ज्ञानाचा अविनय, आणि तिसरी गोष्ट विसरला काय? ज्ञान कधी विकायचं नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. आचार्य भगवान सन्मती सागर महाराज कायम सांगायचे या 3 गोष्टी पाळल्या तर तुमच्या जवळचं ज्ञान दिवसेंदिवस वाढतच जातं, पुढे जाईल तसं. आणि तेच ज्ञान भविष्यात तुमच्या केवळ ज्ञानाला किंवा भविष्यात निश्चित रूपानं तुमच्या मोक्षाला कारण म्हणून ठरणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे किती काय झालं तरी कधी अभिनय करू नका, कुठल्या गोष्ट करू नका. ही गोष्ट महत्वाची आहे. आज काय बऱ्याच जणांच्या जवळ ज्ञान कमी आहे, बऱ्याच जणांचं ज्ञानाची शेती आहे, बऱ्याच जणांचं ज्ञानाची विपरीत आहे. या सगळ्या गोष्टी का व्हायला त्याचं मूळ कारण तुम्ही केलेलं कर्म आहे. बऱ्याच जणांना तर नाही पुस्तक सगळं वाचतात, परीक्षेला गेल्याच आठवत नाही. सगळं वाचले, सकाळी पुस्तक सगळं पाठ आहे, एकेकडनं तर सगळं पुस्तक तोंडपाठ असतंय शाळेचं, आणि परीक्षेला पेपरला गेले की लिहिताना नाही काय कुणास ठाऊक. मग कुठे गेलं ज्ञान? ते ज्ञान आहे परंतु त्या ज्ञानावर आवरण पडलं. त्याचं मूळ कारण हे 3 आहे. ज्ञान विकणे, ज्ञानाचा अभिनय करणे आणि ज्ञानाचा अहंकार करणे. या 3 गोष्टी मूळ आहे, मूळ. त्यामुळं कधी या गोष्टीचा कधी अहंकार करायचा नाही, कधी काय करायचं नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. चिंतन करा. त्यानंतर पूजा.
पूजेचं सुद्धा नाही अहंकार करायचा नाही. मी अशी पूजा करतोय, मी तशी पूजा करतोय, मी हे करतोय, मी ते करतोय, माझं द्रव्य एवढं सुंदर आहे, मी रोजच्या रोज पूजा करतोय, मी अमुक करतोय, मी तमुक करतोय, काही घालण्याची गरज नाही. जेवढी भगवंतांची आराधना, भगवंतांची भक्ती, देवशास्त्र गुरूंची भक्ती करताय तेवढं करा. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, चांगलं काम केलेल्या कामाला उगाळत बसायच नाही. काय म्हटलं मी? एका मुस्लिम नीतिकारानं सुद्धा म्हणले, नेकी कर दर्या में डाल. काय म्हणले? चांगलं काम केलेलं का नाही ते सारखं उगाळत बसायचं नाही. मी हे केलंय ना, सोडून द्या, तुमचं आचरण करत बसा. तसं पूजा आहे, त्या पूजेचा अहंकार करू नका. मी अशा द्रव्यानं पूजा करतोय, मी अशी रोज करतोय, मी हे करतोय, मी ते करतोय, काही करण्याची आवश्यक नाही. भगवंतांची भक्ती आराधना केलाय तुम्ही केलाय म्हणजे मोकळं झालं. तुमचं पुण्य तुमच्या खात्यावर आपोआप पडले. कोण बघितले, कोण नाही बघितलं, तुम्ही काय केलाय नाही, तुमची जेवढी मनापासून, वचनापासून, भावे कायेपासून जी आराधना केलाय त्याचं लगेच त्याच क्षणाला खात्यावर पडलं तुमच्या. हे काय तुमच्या भारत देशातले बँक आणि पतसंस्था आहेत वे? आज पडलं तर अकाउंट सील होतंय, ब्लॉक होतंय, अमुक होतंय, पैसे येतच नाहीत, हे होतंय, ते होतंय. आमची जी भगवंतांनी व्यवस्था निर्माण केली ते कर्माची व्यवस्था, लगच्या लगे तिथल्या तिथं डायरेक्ट ऍक्शन. आज काय ऍडजस्टमेंट नो, कुठला अधिकारी आला नाही, कामावर आला नाही, हे झालं नाही, तसलं काही चालत नाही. डायरेक्ट ज्या क्षणाला की नाही जे पुण्य कार्य केलंय त्या क्षणाला ते पुण्य रूपामध्ये तुमच्याकडे निश्चित रूपानं खात्यावर पडतंय. आणि ज्या समयाला पाप कार्य केलाय त्या समयाला पाप रूपामध्ये तुमच्या खात्यावर पडणारच आहे. एक सेकंदाचा सुद्धा, एक समय सुद्धा वेळ लागणार नाही. हिता केले की लगेच अविनाभावी संबंध म्हणतात कर्माचा. जसं दूध पाणी एकमेक होते, ओळखत बी नाही एकमेक झाल्यावर, तसं ही क्रिया झाल्या आत्ता मनात समजा तुम्ही घरात टाकाऊ वस्तू बघत बसलाय की, टी-व्ही ताबडतोब वाटो, दोन नाव आहेत त्याची, टाकाऊ वस्तू. टी म्हणजे टाकाऊ, व्ही म्हणजे वस्तू, आणि टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटो. ते बघत बसताय की, समजा तिथं बसलाय, त्याच्याकडे तोटे काय तेवढं सांगतोय हो ना. तिथं बसलाय आणि बसल्या बसल्या समजा कुणाच तरी तिथं मालिका चालू आहे आणि सासू सुनाचं काहीतरी भांडण आहे. आता तुम्ही बघायलाय, तिथं नाटक रूपामध्ये त्यांनी टीव्हीत केलंय आणि तुम्ही कोणते, ही सासू आहे, बादच आहे. सून म्हणते असं, ती सासू काय म्हणत्या, ही सून वय बादच आहे. हिथं भावना केला, क्रिया घडली नाही, त्याच वेळीपर्यंत कर्माचा बंद झालाय. त्या जीवाविषयी विपरीत भाव केलेला कर्माचा बंध मात्र झालाय, हे लिहून ठेवा. परंतु समजा, म्हणून मी काय म्हणतोय, कायमस्वरूपी तुमचं चिंतन, अनुप्रेक्षा चिंतन कायमस्वरूपी धर्माच्या बाबतीत असेल तर प्रत्येक समयाला तुम्हाला पुण्यबंध चालू आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. महाराजांचं लई भारी असते. आमच्या डोक्यात आता हे क्लास झाला की परत संध्याकाळचा क्लास, परत उद्याचा कार्यक्रम आणि पुढे काय कार्यक्रम म्हणणार, कायम सारखं तेच वारंवार चिंतन चालू आहे. प्रत्येक समयाला पुण्य वडालेच. आम्ही बी असंच करायला पाहिजे. बाबा उद्या सकाळी उठल्यानंतर मला भक्तीला जायला पाहिजे, अभिषेकला जायला पाहिजे, मला हे करायला पाहिजे, क्लासला जायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. सारखं वारंवार धर्माची चिंता झालं, कायमस्वरूपी शुद्ध भाव आहेत आणि कायमस्वरूपी पुण्याचा बंध आहे. लिहून ठेवा. कुठला कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर तुम्हाला कार्यक्रम दिसतोय चांगला, हे गर्दी झाली, कार्यक्रम चांगला झाला, महाराजांनी येऊन म्हणून महाराज लय चांगलं झालं. परंतु त्या कार्यकर्त्यांना विचारात जे राबत असतात, त्यासाठी करण्यासाठी आधी आठवडाभर काय काय करत असते, ते काय करते, ते काम करताना सगळी जी कमिटी असेल, कोण महिला मंडळ असेल, युवक असेल, युवती असतील, कोण असेल ते राबत असत नाही. ते सगळी राबत असताना त्यांच्या आठवडाभर मेहनत करत असतात. मग तेव्हा ते नाही एक काम उत्कृष्ट दिसते तुम्हाला. मग ती बरीच जण नाही त्याची अनुमोदना करतात, नाही किती सुंदर कार्यक्रम झालाय महाराज गुरुपौर्णिमेचा म्हणले की नाही, जेवढ्यांनी म्हणले त्याचं नाही टक्केवारी सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी कार्य केले त्यांच्या खात्यावर पुण्य पडायला चालूच बघा. याला म्हणतात ओरिजिनल बँक बॅलन्स. करताय 1 पट पडते 1000 पट. काय म्हणलो मी, ही गोष्ट महत्वाची. आणि म्हणून मी कायमस्वरूपी म्हणतोय, आचार्य सन्मत सागर महाराज आमचे कायम म्हणायचे, त्याचंच कल्याण लवकर होते
ज्याला पुण्य कमवायची अक्कल आहे आणि धर्म करायची अक्कल आहे त्याचंच. यासाठी म्हणतो कुठलं कार्य केल्यावर कसं पुण्य बनणार आहे ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही जेवढी संधी मिळते तेवढं धुवून घ्यायला पाहिजे हो पुण्याची. आणि पुण्याशिवाय जीवनातलं कुठलं कार्य होणार नाही. लिहून ठेवा, काळ्या दगडली पांढरी रेष. तुम्ही म्हणशाला हो माझ्या मनगटीच्या जीवावर करतो. काय करताय मनगटी जीवावर? मनगटी जीवावर होत असतं तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारा सगळ्यात जास्त राबतोय, तरी सुद्धा त्याला फक्त 500 रुपये दिवसाची हजेरी मिळत्या. इंजिनियर येतोय, इथलं दगड फोड तिथलं दगड फोड, जाताना सही करून जातोय, लाखो रुपये मिळतात. मनगटूर मिळतंय वे, पुण्यावर मिळतंय. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं या पुण्याचे कार्य करण्यासाठी धर्मक्रिया करायला पाहिजेत. आणि त्यातलं एक क्रिया आहे पूजा. ती पूजा करत असताना अहंकार न करता करा, 100% पुण्य खात्यावर आहे हे सांगायचं आहे. म्हणून चालू आहे सगळा विषय. कुठलीही भावना करू नका. पुढे बरेच आता सगळे येणार आहेत. जेवढी घेता येईल तेवढी संधी घ्या, जेवढं लुटता येईल तेवढं लुटा. पुण्य 4 महिन्यात परत निश्चित रूपाने किती धर्म करायला मिळेल, किती आम्ही येईल येणार की. मी नव तुम्ही सांगाले हो मग महाराज तुम्ही येणार म्हणाले मिरजेला, ते काय हो का. आता जंक्शन आहे म्हटल्यावर यायलाच. आज काय जंक्शनच्या वरनं बी जाऊ शकत नाही, हेलिकॉप्टर बी नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आहे, ही गोष्ट होणारच आहे. परंतु महत्वाची बाब काय माहिती आहे, तुम्हाला संधी मिळाली तर संधी जेवढं घेता येईल तेवढं घ्यायला पाहिजे. अजून कोण कोण यायला नाही त्यांना सांगा, ही गोष्ट महत्वाची आहे. ज्यांना जेवढं घेता येईल तेवढं घ्या. खरोखर ज्यांना कळले तो खरं धार्मिक, ज्यांना कळलं नाही ते काय निश्चितपण करायला काय कळणच, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून पूजेचा कधी अहंकार करू नका. बऱ्याच पूजा तुम्ही करणार आहे, त्या पूजा करताना बी अहंकार. जरी सवाल धरला, ठीक आहे सवाल धरलाय, माझं सवाल धरलेलं करतोय मी, पार पडतो व्यवस्थित, भावनापूर्वक मला संधी मिळाल्या ती भावनापूर्वक पूजा करतो. एवढीच भावना ठेवा की भगवान तुझ्या गुणांची प्राप्ती आणि माझ्या कर्माची निर्जरा होईल, त्या भावनेपूर्वक मी पूजा करतो म्हणून पूजा करा. 4 महिन्यात केलेलं सगळं 100% सार्थक होईल. कारण की पहिलाच कार्यक्रम येतोय तुम्हाला इथं झाले की पहिलाच कार्यक्रम, आता कलश स्थापना झाल्या पहिलाच कार्यक्रम येतोय मुकुट सप्तमी, पार्श्वनाथ भगवंतांचा मोक्ष कल्याण एक महामहोत्सव. माझी दरवर्षी एक वेगळी संकल्पना असते मुकुट सप्तमीला. यावर्षी मी डोक्यात एक नवीन संकल्पना आहे, तुम्हाला कळेल. उद्या लॉन्च होईल संकल्पना कलश स्थापनेला, आणि त्या लॉन्चमध्ये सहभाग बी तुम्ही नंतर उचला. चिंतन करणं आवश्यक आहे. लय वेगवेगळ्या संकल्पना असतात. 4 महिन्यात वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे सगळ्या सिस्टीम येतात. गेले 4 वर्ष झालं वेगवेगळ्या संकल्पना करलोय. पहिले 2 वर्ष संकल्पना केली मी की प्रत्येक गावचेकडे पार्श्वनाथ भगवंत आणायचे. 24 पार्श्वनाथ भगवंतांची एकावेळी अभिषेक, 24 अभिषेक, 24 शांतीधारा, 24 पूजन, 24 आरती आणि 24 निर्वाण लाडू चढवणे, हे असे संकल्पना 2 वर्ष केली. त्यानंतर 2 वर्ष मी संकल्पना केली सम्यक चिकर्जेमध्ये चांदीच्या 24 कणे पादुका पार्श्वनाथांच्या ठेवून त्या सम्यक चिकर्जेच्या सानिध्यामध्ये पूजन आणि पार्श्वनाथ भगवंतांची मुकुट सप्तमी साजरी करणे, हे 2 वर्ष केलं. आता ह्या वर्षी संकल्पना काय बघूया, कवा लॉन्च होत्या. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. ही संधी आहे, एवढे सहभाग घेतात, ह्याची संधी आहे. आम्हाला संधी जेवढी मिळत्या त्या संधीचं सोनं आम्ही करून घेणं आवश्यक आहे. या संधीचं सोनं आम्ही जेवढ्या जीवनात घेता येईल तेवढे घेणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगितलं पूजाचा अहंकार करू नका, भावनापूर्वक श्रद्धापूर्वक आराधनापूर्वक पूजा करा, हे मला सांगायचं आहे. त्यापुढे ज्ञानम पूजम कुलम जाती, ज्ञानम पूजम कुलम जाती, कुल आणि जाती त्याचा बी अहंकार करायचं नाही. कुल आणि जातीचा अहंकार माहिती की कुल म्हणजे वडिलांच्याकडं आलेली परंपरा, वडिलांचे वडील, वडिलांचे वडील, वडिलांचे वडील, वडिलांचे वडील, त्यांची परंपरा. जाती म्हणजे आईकडून आलेले, आईचे वडील, वडिलां त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, ती परंपरा, त्याला जाती म्हणतात. कुल म्हणजे वडिलांची परंपरा, जाती म्हणजे आईंची परंपरा, याला म्हणतात. त्याचा बी अहंकार करायचा नाही. माझे आजोबा हे आहेत, माझे मामा ते आहेत, माझे हे ते आहेत, काय अहंकार करण्याचे आहेत, त्यांनी ते आहेत, तू काय आहेस. चिंतन करणं आवश्यक आहे, साहजिक आहे. मी कायमस्वरूपी नाही समडोईला कधी गेलो तर कायम समडोईला म्हणतो, समडोईवाले साहेब म्हणतात प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना आम्ही आचार्यपद दिलंय. मी काय म्हणतोय ऐका,
प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना तुम्ही आचार्यपद दिलं नाही. पहिल्यांदा जेव्हा मी प्रवचनात बोललो सगळी मोठं डोळं करून बघाले, आम्ही दिलं नाही मग कोण दिलाय? मी म्हटलं तुम्ही दिलं नाही, तुमच्या आज्या पंजाने दिले. तुम्ही काय दिलाय? माझे अमुक हे महाराज होते, आमच्या घरात ही माताजी होत्या, अमुक होत्या. अरे त्यांनी होते, तुम्ही काय केला? नियान माडीत चिंतन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. पॉइंट इज नोटेड. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की आम्ही दुसरी काय करतात इकडं बघण्यापेक्षा, त्यामुळे जातीचा आणि कुलाचा अहंकार करण्यापेक्षा मी माझ्या जाती कुलाला किती जपतोय हे महत्वाचं आहे. हो, मी म्हणतोय मी महावीरांचा वंशज आहे, मी म्हणतोय मी महावीरांच्या कुलामध्ये जन्म घेतलाय, तर त्या महावीरांच्या कुलांचं आचरण मी किती प्रमाणात करतोय तर मी त्या कुलाचा आहे आणि त्याचा अहंकार करण्याची मला संधी आहे, नाहीतर करू शकत नाही. करतोय. आता बोला, मौन आहे बघा. आता चिंतन करणं आवश्यक आहे. ज्ञानम पूजम कुलम जाती बल. बलाचा सुद्धा अहंकार करायचं नाही. माझ्याकडे शक्ती आहे, मी लय ताकदवर आहे, अमुक आहे, तमुक आहे, काय सांगता येत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बल कशामुळे प्राप्त होणार आहे? खऱ्या देवशास्त्र गुरूंची वैयावर्त केल्यानंतर बलाची प्राप्ती होणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही ते न करता माझ्याकडे एवढी ताकद आहे, मी हे आहे, मी अमुक आहे, काय करण्याची आवश्यकता नाही. ती ताकद कुठतर चांगल्या ठिकाणी वापरा. भगवंतांची आराधना करण्याची, भगवंतांची भक्ती करण्याची, भगवंतांची पूजा करण्यामध्ये घालवा, तप करण्यामध्ये घालवा, संयम करण्यामध्ये घालवा, देवशास्त्र गुरूंची वैयावर्ती करण्यामध्ये घालवा. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आम्ही जर घालवत नसेल, त्याचा अहंकार करत असेल तर काय उपयोग नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पूज्य आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे परमप्रभावक शिष्य परमपूज्य मुनिश्री निर्वेक सागर महाराज काय म्हणायचे? निर्वेक सागर, ते निर्वेक सागर कायम म्हणायचे, काय म्हणायचे? बडा देखकर डरना नहीं और छोटा देखकर लढना नहीं. काय म्हणलं? बडा देखकर डरना नहीं और छोटा देखकर लढना नहीं. कधी छोटा मोठ्यावर भारी पडेल काय सांगता येत नाही. काय म्हणलं मी? कधी छोटा मोठ्यावर भारी पडेल सांगता येत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं चिंतन याचं करण्याची आवश्यकता आहे. आम्ही काय करतोय, असं आहे असं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता जुन्या माणसांना माहिती बघा, जुनी माणसं ही अनुभूती तुम्ही गेलाय जुन्या माणसांनी. आता इथं पाटील दादा आहेत बरेच जण, त्यांना माहिती आहे, कुस्ती क्षेत्रात असणारे बरेच जण. कुस्तीच्या इतिहासामध्ये कोल्हापूरमध्ये एक कुस्ती झाली बघा, गुरु शिष्यामध्ये. हिंद केसरी मारुती माने आणि त्यांचे गुरु माहिती असेल तुम्हाला, गाजलेली. कोणाला माहिती काय? बऱ्याच जणांना माहित आहे. कारण की त्या काळामध्ये सगळ्यात फेमस कुस्ती ती झाली. कारण की एक कुस्ती खेळणारा पट्टू एवढा एवढा आणि एक 7 फुटाचा, दोघांच्यात कुस्ती होणार आहे. आणि दोघंही एक शिष्य आहे आणि एक गुरु आहे. जो बारका आहे तो गुरु आहे. एवढे पत्रक आणि एवढी त्याची जाहिरातबाजी चालती, एवढी माणसं बघायला सगळ्या दिशेनं. कोल्हापूरला जेवढ्या दिशा आहेत त्या सगळ्या दिशेनं कोल्हापूर पॅक झालं. तर रस्ते एक जायला, मुंगीला जायला सुद्धा जागा नव्हती, एवढं कोल्हापूर पॅक झालं कुस्ती बघायला. परंतु कुस्ती चालू झाली आणि पहिल्या 1.5 मिनिटाच्या आतच छोट्याशा शिष्यानं आपल्या गुरुचा पराजय केला. नुसता 7 टेलर पैसे गोळा झालते पोत्यातनं, कुस्ती जिंकल्यावर सांगाले. हो, त्यामुळं बडा देखकर डरना नाही. त्यामुळे बलाचा कधी अहंकार करायचा, त्या बलाचा वापर चांगल्यासाठी करावा. ही गोष्ट महत्वाची आहे. वृद्धी, आता वृद्धी या पंचम काळात मुनींना बी नाही आणि तुम्हाला बी कोणाला येत नाही. त्याचा अहंकार करायचा. कारण वृद्धी म्हणजे विशिष्ट साधना केल्यानंतर विशिष्ट नाही अंतरंगाच्या विशुद्धीमुळे नाही प्राप्त होणाऱ्या वृद्धी, त्या वृद्धी आहेत. तुम्हाला माहिती आहे सगळं. ते विशिष्ट प्रकारचे शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी निर्माण होणे, याला वृद्धी म्हणतात. तर त्यानंतर आहे तप. तपाचा बी अहंकार करायचं नाही. मी असं तप केलं, मी तसं तप केलं. तप करा सोडून द्या. दुसऱ्यांना दिसलं ठीक आहे, चालतंय, परंतु त्याचा अहंकार मनात येऊ नये. बाबा मी असं केलं, असं झालंय, मनात येऊ नये, बोलू बी नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि शेवट आहे वपू, म्हणजे शरीर. शरीराचा बी अहंकार करणे. मी एवढा गोरा आहे, मी अमुक आहे, मी माझं शरीर असं आहे, माझं शरीर तसं आहे, काय करण्याची आवश्यकता नाही.
तुमचं शरीर असेल तर असं असेल, काही होणार नाही. पहिला महत्वाची गोष्ट काय, त्या शरीराचा अहंकार करू नका. शरीर प्रत्येक समयाला बदलायले. काय म्हणलो, ऐकला? प्रत्येक समयाला शरीर बदलायलंय. याचे चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्यामुळं याचा सगळ्याच्या गोष्टीचा अहंकार न करता जेवढी देवशास्त्र गुरूंची आराधना करता येईल तेवढं करा. ही गोष्ट महत्वाची आहे. याचं चिंतन मनन आम्ही करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान सर्वज्ञ आप्तांचं स्वरूप सांगणार आहेत. ते सर्वज्ञ आप्ते काय आहे याचं स्वरूप सांगताना सांगणार आहेत. पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. आप्तेनो छिन्न दोषेन, आप्तेनो छिन्न दोषेन सर्वज्ञेनागमेशिना, सर्वज्ञेनागमेशिना भवितव्यं नियोगेन, भवितव्यं नियोगेन न्यान्यथा हैप्तता भवेत्, न्यान्यथा हैप्तता भवेत्. आप्तेन छिन्न दोषेन सर्वज्ञेनागमेशिना भवितव्यं नियोगेन न्यान्यथा हैप्तता भवेत्. आचार्य भगवान समद्वर स्वामीजी 5 नंबरच्या श्लोकाच्या माध्यमातून आता जे तुम्हाला सांगितले 4थ्या नंबरच्या श्लोकमध्ये सम्य दर्शनाचं कथन तेच पुढे दृढ करणार आहेत. आता काय सांगितलं, श्रद्धान ठेवायचंय, कुणावर ठेवायचं आहे, खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धान ठेवायचं आहे. 3 मूर्तीनं 8 अंगानं सहित आणि 8 मदानं रहित. मग आता खरे देव काय आहेत पहिला माहित पाहिजे. सगळं तर वाढत जाणार आहे, सगळं वाढत जाणार आहे. काय काय आहे त्याचं काय आहे सगळं कळायला पाहिजे. मग त्यामध्ये सांगायला सर्वज्ञ आप्तांचं स्वरूप काय आहे ते सांगायला, सर्वज्ञ आप्तांचं स्वरूप काय ते सांगायला. आप्तेन छिन्न दोषेन सर्वज्ञेनागमेशिना भवितव्यं नियोगेन न्यान्यथा हैप्तता भवेत. तर आचार्य बघून सांगायला तर काय म्हणतात बघा, नियोगेन याचा अर्थ काय म्हणजे निश्चयाने, नियोगेन म्हणजे निश्चयाने, उच्छिन्न दोषेनं, उच्छिन्न दोषेनं म्हणजे 18 प्रकारच्या दोषानं रहित. म्हणजे कोण, वीतराग. 18 दोषानं रहित करणं असतात वीतराग, ते वीतराग. सर्वज्ञेनं सर्वज्ञ, आगमेशिना, आगमेशिना याचा अर्थ काय, हे उपादेय विश्वास उत्पन्न करणे शास्त्राचं प्रतिपादक याला आगमेशिना म्हणलेलं आहे. आगमाचा उपदेश देणार आहे. ते कसला उपदेश देतात, हे उपादेय काय घ्यायचं काय त्याग करायचं असं नाही, या गोष्टीचं नाही प्रतिपादन करणारे असणार आहेत. आप्तेनं, आप्त, भवितव्यम असेच असायला पाहिजे. काय सांगाले बघा, ही आणि परत का, याच्या विपरीत म्हणजे 18 दोषानं सहित आप्तता न भवेत खरे देव असू शकत. इथं आचार्याने सांगितले, चिंतन करा. खरे देव कोण आहेत, निश्चयानं जे 18 दोषानं रहित आहेत, सर्वज्ञ आहेत, हितोपदेशी आहेत आणि तेच खरे आप्त आहेत. का, कारण की 18 दोषानं सहित हे आप्त होऊ शकत. चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज कुठं कुठं काय काय आम्ही जातोय, ते 18 दोष आहेत का नाहीत कधी बघतोय. इथं काय सांगितले, खऱ्या देवांची व्याख्या सांगताना सांगितले, ज्यांच्याकडे 18 दोष असणार आहेत ते खरे देव होऊ शकत. 3 काळामध्ये होऊ शकत नाही हे म्हणाले. मग आम्ही कुठं कुठं जातोय बघा, जरा चिंतन करा, मनाला विचार करा. मग कसं सुख मिळणार, किती वेळ मागा, किती वेळ प्रयत्न करा, सुख मिळणार नाही. जोपर्यंत खऱ्या धर्माची आणि खऱ्या देवशास्त्र गुरूंची आराधना करणार नाही तोपर्यंत सुख मिळणार. बरोबर आहे, सत्यच आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन आम्ही करायलाच पाहिजे. म्हणून
सगळ्यात महत्वाची बाब, जेवढ्या रूपामध्ये या गोष्टीचं चिंतन मनन करता येईल तेवढं करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे, उच्चिन्न दोष महत्वाचे आहेत, म्हणजे 18 दोष. त्या 18 दोषांना आम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. ते पुढच्या गाथेत सांगणारच आहे सोडा 18 दोष. तरी बी निश्चित रूपानं त्या 18 दोषाला जेवढ्या रूपामध्ये आम्ही बाजूला करत जाईल तेवढं आम्ही भगवंतपणाकडे जाणार आहे. काय सांगूया, ऐकायला काय? पहिला खऱ्या देवांचं व्याख्या सांगत असताना काय सांगितलंय? 18 दोषानं रहित. पहिलंच महत्वाची बाब आहे. मला सांगा, तुम्ही आहे तुमच्या जीवनामध्ये जेवढं काही चांगलं घेताय तेवढं घ्यायचं आणि वाईट काही सोडताय तेवढं सोडत जायचं. मग गुणांचा भंडार वाढत गेल्या गेल्या तुम्ही निश्चित रूपानं काय बनणार आहे? भगवान बनणार आहे. कारण की वाईट काढून टाकणे आणि चांगलं स्थापन करणे म्हणजेच भगवान बनणे आहे भविष्यात. त्या 18 दोषांना काढणे, सगळ्यात वाईट गोष्टी आहेत त्या 18 गोष्टींना काढून टाकायचं. आणि चांगल्या मग काय, त्यांना काढून टाकलं चांगल्या आपोआप स्थापन आहेतच की. चांगल्या कुठे गेल्यात पळून? आहेत का नाहीत? 100% आहेत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, एक ध्येय ठेवा, जेवढ्या आमच्या दोषांना काढता येईल तेवढं काढून टाकायचं आणि जेवढ्या गुणांना स्थापन करता येईल तेवढं स्थापन करायचं. आमचं काय झालंय माहिती काय, पुढे येणार आहे तरी बी आता सांगतो. आमचं काय झालंय माहिती काय, आमची एक सगळ्यात मोठी दृष्टी आणि आमची मानसिकता बनून गेल्या. समजा इथं पांढरा पडदा आहे, तो सगळा पांढरा पडदा आम्हाला दिसणार नाही, त्यात एक काळा ठिपका असला तर तेवढाच दिसणार. कुठं आहे? हाय काय? एवढं सगळं भिंत भरून पांढरं कापड आहे ते दिसणं आम्हाला काय दिसालंय? एवढा एवढा काळा ठिपका. याचा अर्थ आहे आम्ही गुणांना घेऊन जालोय, दोषांना घ्यालोय. कुठलाही व्यक्ती आमच्या समोर आला तर तो व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीचं नाही गुण दिसत नाहीत आम्हाला. पहिला काय, हे असं वागलाय तसं केलाय, मनात चालू होते बघा सगळं. तू बघितल्यावर, त्या व्यक्तीला बघितल्यावरच. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जगात कुठलाच व्यक्ती 100% बाद आहे असं कधीच नाही. कारण की मी कायमस्वरूपी म्हणतोय, बंद पडलेलं घड्याळ सुद्धा रात्री आणि दिवसातून 2 वेळा बरोबर आहे. काय म्हणलो? बंद पडलेलं घड्याळ सुद्धा रात्री दिवसातून 2 वेळा बरोबर आहे. म्हणजे बी पॉझिटिव्ह. इम्पॉसिबल म्हणू नका, आय एम पॉसिबल. कारण की मला सांगा, समजा तुमच्या जवळचं घड्याळ आहे, ते घड्याळ रात्री 12ला बंद पडलं. रात्रीचे 12 वाजणार आहे त्यावेळी ते घड्याळ, दिवसाचे 12 वाजणार आहे त्यावेळी ते घड्याळ. याचाच अर्थ आहे जगातल्या सगळ्या माणसांच्याकडं सगळीच वाईट गुण आहे असं नाही, प्रत्येकाकडे चांगलं गुण आहेतच. फक्त आमची दृष्टी तशी व्हायला पाहिजे की ज्यांच्याकडे बघतोय आम्ही त्यांच्यात चांगलं तेवढं घेण्याचा प्रयत्न करायचा, वाईट सोडून. आजपासून चालू करा, काय प्रयत्न करायचा. काय करायचं माहिती, समजा कोण व्यक्ती माझ्या पुढे आला, त्यातलं वाईट दिसायला तर नाही आपल्या स्वतःलाच कावायचं, ते बघू नकोस. त्या व्यक्तीच्यात चांगलं काय आहे ते बघ की. त्या व्यक्तीच्यात अवगुण काय बघू नकोस, त्या व्यक्तीच्यात गुण काय आहे ते तर बघ. हे बघण्याचा प्रयत्न कर. एवढं मनाला सांगत गेला, जरा अभ्यास करत करत, जरा सांगत 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 गेला, एक दिवस ते मन निश्चितपणे एवढं सोज्वळ बनेल, किती तुमच्या समोर वाईट घडलं तरी निश्चितपणे त्यातनं तुम्ही चांगलंच घेणार. आणि ते होणं म्हणजेच खरं धार्मिकपणा आहे. ही गोष्ट महत्वाची आहे, याचं चिंतन करणं आवश्यक. नाहीतर प्रत्येक व्यक्ती आला की त्याचं वाईट गुण दिसणारच आम्हाला. हे असे आहे, ते असे आहे, ती असे आहे, ती असे आहे, तू कसे आहेस? खरं आहे का खोटं आहे? आचार्य महाराज, सन्मसाहेब महाराज म्हणायचे, तू का म्हणे रामदास म्हणे, पण तू काय म्हणे. महत्वाची बाब आहे. त्यांनी म्हणले आम्हाला माहिती, पण तू काय म्हणणार आहेस हे सांग. ह्याने असे आहेत, त्याने असेच, पेक्षा तू कसा आहेस बघ. आणि बोट करताना नाही, त्यांच्याकडे बोट करताना 4 बोट कोणाकडे आहेत, म्हणजे त्यांच्या 4 पट्ट्यानं दोषी कोण आहे? तुम्हीच म्हणाले म्हणून बरं आहे बाबा, चांगलं आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, किती काय झालं तर
जेवढ्या रूपामध्ये आम्हाला नाही चांगलं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. एक दिवस भगवान बनण्याचा मार्ग सांगवले आणि खऱ्या देवांचं स्वरूप विषय चालू आहे म्हणून सांगवले. त्यांच्याकडे 18 दोष नसतात म्हणून ते देव बनले. त्या 18 दोषांना काढण्याचा, वाईट सवयीनं काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आयडिया सांगू काय? चांगलं कसं व्हायचं, वाईट कसं काढून टाकायचं आणि चांगलं कसं व्हायचं आयडिया सांगू करणारा. काय करायचं माहिती काय? एक वही घालायची, वही एक एवढी लांबडी वही घाला आणि त्यात कॉलम करायचे. पहिला कॉलम अनकर्मणिका, दुसरा कॉलम आहे काय सांगू चुका, आणि तिसरा कॉलम आहे तारीख. कळलं? त्या वहीत काय करायचं माहिती काय? ज्यावेळी तो कॉलम आहे त्यात आज दिवसभरात समजा तुमच्याकडे वाईट सवय काय आहे, नाही ते घेऊ नका, दुसरं काहीतरी घेऊया. ते डीप मध्ये आहे, पुढे भविष्यात येणार. काय घेऊया? समजा तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोलता येईल, काय करायचं? अन मध्ये एक आकडा टाकायचा, तारीख टाकायची आजची. तारीख टाकल्यानंतर आज दिवसभरात किती नाही दुसऱ्यांना वाईट बोललाय ती संख्या लिहून ठेवायची. तिथं संख्या म्हणलो, संख्या. आज दिवसभरात सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी किती जणांना वाईट बोललो हे सगळं नाही आकडं मेजायचं. घरात आता जर बोलला लगेच जायचं तर एक रेष मारून ठेवायची, लगेच जायचं एक रेष मारून ठेवायची, लगेच जायचं एक रेष मारून ठेवायची. दिवसभरात किती झालं? समजा दिवसभरात 100 जणांना वाईट बोलला असला समजा, हो उद्या संकल्प काय बांधायचा? आजची तारीख किती आहे? 1 तारीख आहे. उद्या 2 तारखेला मी ह्यातले 1 तर कमी करणारच. असं जर केला तर सगळ्या वाईट सवयी तुमच्यातनं निघून जातील. हे फिक्स आहे, लिहून ठेवा. एक ना एक दिवस शून्य होणार का नाही? ते 1000 जरी तुमच्याकडे अवगुण असेल, करोडो जरी अवगुण असेल, तर एक ना एक दिवस तुम्ही नील होणार आहे. लिहून ठेवा. आणि ते नील होणे म्हणजे भगवंतपणाकडे जाणे नाही, धर्मिकतेकडे जाणे, ही गोष्ट महत्वाची. त्यामुळे चिंतन करा, ही गोष्ट महत्वाची आहे. जसं भविष्यात येते तसं सांगतो, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे याचं चिंतन, याचं मनन आम्ही करणं आवश्यक आहे. आणि हे केलं तर निघतंय, हो लय भारी आहे, हे लय चांगलं वाटतंय. आणि पहिल्या दिवशी तर एवढा आनंद येतोय, वाईट लिहून ठेवायला लय भारी वाटते. खरं सांगाले म्हणजे पहिल्या दिवशी उत्साह लय असतोय. आज कुणाला वाईट बोललो, हा वाईट बोलले बाबा, लगेच मन तिकडे जाते. लिहून ठेवा 1 आकडा, वाईट बोलले बाबा 2 आकडा, वाईट बोलले 3 आकडा, वाईट बोलले 4 आकडा, वाईट बोलले 5 आकडा. 100 बोललो दिवसभरात. संध्याकाळी त्याचे सगळे कॅल्क्युलेशन मारून त्या कॉलम मध्ये लिहा, आज 100 जणांना मी वाईट बोलले. तो आनंद संध्याकाळी त्याच्यावर झोपताना चिंतन करा. झोपू नका, चिंतन करा म्हणणे. तर चिंतन करा, चिंतन करायचं आणि उद्या ठरवायचंय 2 तारखेला कलश स्थापना आहे. 2 तारखेला त्या 100 मधलं तर 1 मी कमी. हे जर केला तर त्या 100चं 0 व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आम्ही हे कधी केलंच नाही, हो बघितलं नाही. किती काय होते कोणाच ठाऊक, कधी वर होते कधी खाली होते, काय पारा जाऊ. हा सगळं होते, वर बी जाते खाली बी येते पारा. हा सांगाले हो, मी काय म्हणलं नाही कोणाला, काय म्हणजे सांगाले बऱ्याच सगळ्यांच सांगाले, एकाच कोणाचा विषय नाही, सगळ्यांच वर खाली सगळं चालू असते. परंतु भावना हे जर लिहून ठेवला तर ती भावना होते ना, आज एवढं बोलले ना, उद्या त्याच्यापेक्षा कमी करणारच. म्हणजे निश्चित रूपाने ती भावना आहे, एक दिवस निश्चित रूपाने तुम्ही विशुद्धतेकडे जाणार आहे. हे लिहून ठेवा, ही गोष्ट महत्वाची. त्यामुळे चिंतन, या गोष्टीचं चिंतन मनन करा आणि जेवढ्या दोषांना काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करा. ही महत्वाची बाब आहे. मी एवढीच भावना करतो, तुमच्यातल्या सगळ्या दोषांना काढून तुम्ही लवकरात लवकर भगवानपणाला प्राप्त व्हावं एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की.